दररोज 6 ठिकाणी नाकाबंदी आणि 2 तास पायी गस्त. सोलापूर शहर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर. वरिष्ठ अधिकारी अचानक देणार भेटी, चुकीला माफी नाही. सार्वजनिक रस्त्यावरील टवाळखोरी, किरकोळ भांडण, वादावादी, छेडछाड आणि 2 गटातील आणामारी अशा घटना वाढल्याने सोलापूर शहरात आता नाकाबंदी व गस्त वाढवण्यात आली आहे. दररोज शहरातील 6 ठिकाणी किमान 2 तास अचानक नाकाबंदी आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे. रात्री 8 वाजता पोलीस अंमलदारांच्या ड्युटी बदलतात आणि त्यामुळे रस्त्यांवर पोलीस दिसत नाहीत. सोलापूर शहरात 8 ते 10 या वेळेतच वादावादी, भांडणे झाल्याचे अलीकडे पाहायला मिळाले. ड्युटी बदलत असल्याने सगळेजण पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जातात आणि ड्युटी संपलेले घराच्या दिशेने निघतात. त्यावेळी गुन्ह्यांची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे आता रात्री 8 ते 10 या वेळेत नियमितपणे प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या हद्दीतील संवेदनशील भागात तथा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालतील. पोलीस अंमलदार देखील असणार आहेत. पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्तही तेथे भेटी देऊन पाहणी करतील. त्यातून गुन्हे घडणार नाहीत असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी विविध कारणामुळे वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे या वेळेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक या वेळेत पायी गस्त घालतील. त्यावेळी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त देखील भेट देतील. दुपारी किंवा सायंकाळी, रात्री कधीही शहरात नाकाबंदी लावली जाईल. त्यावेळी मद्यपींसह अन्य बेशिस्तांवर कारवाई केली जात आहे. विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर. दररोज 3 तास अचानक नाकाबंदी. मद्यपान करून वाहन चालविणारे, फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहने फिरविणारे, चोरीची दुचाकी चालविणारे किंवा गर्दीतून महिलांची चेन स्नॅचिंग करणारे अशांवर लक्ष ठेवण्यासाठी आता दररोज शहरात नाकाबंदी लावली जाणार आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी किंवा रात्री अशा कोणत्याही वेळी म्हणजेच अचानकपणे शहरातील विविध 6 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. त्या ठिकाणी 1 पोलीस निरीक्षक, 10 अंमलदार असतील आणि त्यामध्ये 3 वाहतूक पोलीस असणार आहेत.